मंडळी, आपण ढाब्यावर वगैरे जातो तेव्हा आपण मटार पनीर आणि नान ऑर्डर करतो. तर त्यावेळी आपल्याला विचार येतो की हे मटार पनीर कसं बनवत असणार. तर आज आपण त्या पद्धतीचं मटार पनीर बनवणार आहोत, म्हणजेच ढाबा स्टाईल मटार पनीर विथ नान. तर चला आता रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया. त्याआधी आपण साहित्य बघून घेऊ. तर मटार पनीर बनवायसाठी आपल्याला लागणार आहे पनीर, हे 1 पाव पनीर आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, सुकलेल्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, तेजपत्ते घेतलेले आहेत 2 कांदे घेतलेले आहे, 2 टमाटर, कोथिंबीर आणि 1 वाटी भरून मटार घेतलेला आहे. आणि आपण यात घालणार आहोत मगजबी. तर मी इथे घेतलेला आहे जिरा मोहरी फोडणीसाठी, हे 1 चमचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1.5 चमचा तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ह्या 5 ते 6 पाकळ्या आहेत. आणि आपल्याला लागणार आहे तेल, तर हे इथे 3 ते 4 टेबलस्पून तेल आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला मटार पनीर बनवायला लागणार आहे. एकदा नीट बघून घ्या. तर मटार पनीर बनवायसाठी साहित्य बघून झालेले आहेत. चला आता लवकर मटार पनीर बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपण पनीर कापून घेऊया. तर मी इथे पनीर कापायला घेतलेला आहे. अशा प्रकारे पनीर छान पीसेस मध्ये कापून घ्यायचं. त्यानंतर आपण याला तळून घेणार आहोत. पीसेस मी इथे मध्यम आकाराचेच करून घेत आहे, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे पनीरचे पीसेस कापून झाले आहेत. आता आपण याला तळायला घेऊया. तर मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि तळायसाठी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्यात आपण घालूया तेल. तेल थोडं गरम होऊ द्या, त्यानंतर आपण पनीर यात घालून घेऊ. तर तेल इथे गरम झालेलं आहे, त्यात आपण घालूया पनीर. दोन बॅच मध्ये तळून घेऊया. पनीर यासाठी तळून घ्यायचे की जेव्हा आपण भाजी वगैरे बनवणार तर याचे तुकडे होणार नाही म्हणून. थोडं असं ब्राउनिश होतपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे छान तळून झालेले आहेत पनीर. आता हे पनीर आपण काढून घेऊ एका याच्यात. आता आपण दुसरी बॅच पण तळायला घेऊया. अशा प्रकारे टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे इथे दुसरी बॅच पण तळून झालेली आहे. आता ही पण आपण काढून ठेवून घेऊया. तर इथे पनीर छान तळून झालेलं आहे. आता आपण कांदा टमाटर हे सगळं कापायला घेऊया. तर मी इथे कांदा कापायला घेत आहे. मी असे मोठ्या मोठ्या पीसेस मध्येच कांदा कापून घेत आहे, कारण आपल्याला मिक्सर मधून बारीक करायचा आहे म्हणून. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. जर तुम्हाला कांदे जास्त आवडत असेल तर तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता. कांदे कापून झालेले आहेत. आता आपण टमाटर कापायला घेऊया. टमाटर सुद्धा मोठ्या मोठ्या पीसेस मध्येच कापून घेत आहे. टमाटर आणि कांदे कापून झालेले आहेत. आता टमाटर आणि कांद्याला थोडं आपण तळून घेऊया आणि त्यानंतर त्यांना बाजूला काढून ठेवायचं. तर पॅन मध्ये पनीर तळल्यावर जे तेल होतं ना, तेच तेल आहे. एक्स्ट्रा तेलचा वापर नाही केला आहे मी इथे. तर यामध्ये मी घालत आहे कांदे. थोडं नरम होतपर्यंत याला तेलात होऊ देऊ आपण. त्यानंतर मी इथे घालत आहे 1 सुकलेली मिरची. कांदे थोडे नरम झालेले आहेत. आता मी यात घालत आहे टमाटर. एक ते 1.5 मिनिट होऊ देऊ, त्यानंतर आपण हे काढून घेऊ. 1 ते 1.5 मिनिट झालेली आहे. मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि एक अशा पसरट भांड्यामध्ये आपण हे काढून घ्यायचं, कारण हे मिक्सर मध्ये लावायच्या आधी थंड झालं पाहिजे म्हणून. तर इथे मिश्रण आपलं थंड होत आहे, तोपर्यंत वेळ न घालवता आपण मिरची कापून घेऊया. अशी उभी कापून घ्यायची आहे मिरची. त्यानंतर आपण कापून घेऊ कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, कारण यानी चव खूप छान येते म्हणून.
भाजी बनवायसाठी जेवढ्याही भाज्या तुम्ही वापरत आहे सगळ्या नीट धुवून घ्यायच्या, त्यानंतरच वापरायचं. कोथिंबीर आणि मिरची इथे कापून झालेली आहे आणि मिश्रण पण छान गार झालेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून याची प्युरी करून घेऊया. तर मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे पूर्ण मिश्रण. तर मी इथे कांद्याची आणि टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे आणि त्याच स्पॉटमध्ये मी मगजबी आणि लसूणची प्युरी सुद्धा करून घेतलेली आहे. चला आता भाजी मांडायला सुरुवात करूया. तर मी इथे तेच पॅन घेतलेला आहे. आता आपण गॅस सुरू करून घेऊया. त्यात मी घालत आहे 3 ते 4 टेबलस्पून तेल. तर तेल छान गरम झालेलं आहे. आता यात आपण घालूया तेजपान. असं परतून घ्यायचं. त्यानंतर मी इथे घेतलेली आहे सुकलेली मिरची. ते झाले की आपण घालूया जिरा आणि मोहरी. अशा प्रकारे परतून घ्यायचं. आता आपण यात घालूया मिरची, जी आपण चिरून ठेवलेली होती ना हिरवी मिरची, ती आपण यात घालून घेतलेली आहे. गॅसचा पॉवर कमी केलेला आहे मी. त्यानंतर आपण घालून घेऊ कांदा टमाटरची प्युरी आणि याला थोड्या वेळ छान परतून घ्यायचं. 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं याला. त्यानंतर आपण घालूया मगजबी आणि लसूणचं जे पेस्ट केलं होतं ना ते. हे रेडिश यामुळे दिसत आहे कारण मी त्याच स्पॉट मध्ये त्याला वाटून घेतलं आहे म्हणून. नीट मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे थोडं लालसर आलेलं आहे आपलं मिश्रण. त्यानंतर आपण घालूया मसाले. 1.5 चमचा तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. परतून घ्यायचं याला. अशा प्रकारे मिश्रण छान परतून झालेलं आहे. आता आपण यात घालूया मटार आणि याला छान परतून घ्यायचं. जर तुम्हाला मटार जास्त आवडत असेल तर जास्त प्रमाणात घाला. तर अशा प्रकारे पूर्ण परतून झालेलं आहे. आता आपण याला 1 ते 1.5 मिनिट झाकून ठेवू. तर इथे 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे मिश्रण छान झालेलं आहे. आता यात आपण पाणी घालून घेऊया. तर मिक्सरच्या पॉटमध्ये लागलेलं मिश्रण होतं म्हणून मी त्यातच पाणी घालून घेतलेलं होतं थोडंसं. ते पाणी आपण यात घालून घेऊ आणि वरून अजून थोडंसं पाणी घालून घेऊ. तर अशा प्रकारे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण याला शिजू देऊया. अजून याला झाकून ठेवत आहे मी आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं. तर इथे पनीरची ग्रेव्ही होत आहे तोपर्यंत आपण नान बनवायचे साहित्य बघून घेऊ. तर नान बनवायसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मैदा. त्यानंतर मी इथे थोडीशी कलोंजी घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 टेबलस्पून दही आणि दूध आपल्याला मैद्याच्या हिशोबाने घ्यायचं आहे कारण आपल्याला मैदा दुधाने भिजवायचा आहे म्हणून. तर मी 1 वाटी इथे पूर्ण दूध घेतलेलं आहे. जर का लागेल तर आपण पुन्हा ऍड करू. तर हे सगळे साहित्य आपल्याला नान बनवायसाठी लागणार आहे. साहित्य बघून झालेले आहेत. आता आपण नानचं भिजवायला घेऊया. तर मी भिजवायसाठी एक बाउल घेतलेला आहे. त्यात आपण घालूया मैदा, यात आपण घालूया चवीनुसार मीठ, आणि दही. याला छान असं नीट मिक्स करून घ्यायचं. आता मी वरून घालत आहे दूध. दुधाने छान हे भिजवून घ्यायचं. तर अशा प्रकारे छान गोळा तयार झालेला आहे.
आणि दूध पण मला कमीच लागलेलं आहे. हे बघा, अर्धच वाटी दूध लागलेलं आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनिट छान सेट व्हायला ठेवूया. तर मी ते झाकणी झाकून घेत आहे आणि हे आपण 5 ते 10 मिनिट बाजूला ठेवून घेऊ. एकदा ग्रेव्ही चेक करून घेऊ. थोडा रसा घट्ट येऊ देऊ आपण. त्यानंतर आपण पनीर घालून घेऊ. हे बघा, रसा थोडा छान घट्ट आलेला आहे. तर अशा प्रकारे मी पनीर घालून घेत आहे इथे. आणि त्यानंतर आपण घालूया पनीर मसाला. हे बघा, दिसायला किती छान वाटतंय ना. आता याला आपण 5 ते 7 मिनिट शिजू देऊ. त्यानंतर आपण बंद करून घेऊ. 5 ते 7 मिनिट झालेली आहे. आपण भाजी बघून घेऊया. अरे वा, बघा दिसायला किती छान वाटत आहे ना. भाजी छान शिजलेली आहे. आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे कोथिंबीर घालून घ्यायची. इथे मी गॅस बंद करून घेत आहे. तर इथे पनीरची भाजी झालेली आहे. आता आपण नान लाटायला घेऊया. तर 5 ते 7 मिनिट झालेली आहेत. मी नान ठेवलं होतं बाजूला. आता आपण याला लाटून घेऊया. तर मी एका प्लेटमध्ये इथे कोरडा मैदा घेतलेला आहे आणि मैद्याचा गोळा बघा व्यवस्थित सेट झालेला आहे. आता आपण याला लाटायला घेऊया. अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा. गोळा मी इथे मोठाच करून घेत आहे. गोळा तयार करून झालेला आहे. थोडा कोरडा मैदा घेतलेला आहे. आता आपण याला लाटून घेऊया. त्याआधी थोडंसं कलोंजी टाकूया वरून. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि याला आता लाटून घेऊया. अलटून पलटून छान लाटून घ्यायचं. अशा प्रकारे मी नान इथे लाटून घेतलेली आहे. बघा, मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. आता मी गॅस सुरू करत आहे आणि यावर आपण नान छान शिजवून घ्यायची. तव्याला गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपण नान यावर घालून घेऊया. तर इथे तवा छान गरम झालेला आहे. आता आपण हे नान यावर घालून घेऊ अशा प्रकारे आणि याला छान शिजवून घेऊ. फ्लेम इथे माझी मध्यम आहे. मध्यम फ्लेमवरच छान शिजवून घ्यायचं याला. आता ही अशी पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शिजवून घ्यायची. परत पलटवून घेत आहे. हे बघा, दिसायला किती छान वाटतंय ना. तर इथे नान छान शिजलेली आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे अजून 1-2 नान आपण करून घेऊ. तर मंडळी, अशा प्रकारे मटार पनीर मसाला आणि नान छान रेडी झालेले आहेत. चला आता लगेच आपण सर्व करायला घेऊया. दिसायला एकदम चविष्ट आणि मसाल्याचा सुगंध एकदम मस्त वाटत आहे. आणि हे बघा, एकदम ढाबा स्टाईल. हे बघा, दिसतंय ना खूप सुंदर. नान पण एकदम मस्त झालेला आहे आणि भाजी सुद्धा एकदम छान. जेव्हा घरी पाहुणे वगैरे आले किंवा सण वगैरे असलं तर त्यावेळेला तुम्ही अशी ढाबा स्टाईल भाजी नक्की करू शकता. सगळे तुम्हाला विचारतील भाजी कशी बनवली. तर अशा प्रकारे ढाबा स्टाईल मटर पनीर आणि नान इथे तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.